सिया आणि चेतन या दोघांना रात्री 11 वाजता पोलिसांनी लोहगड परिसरामधून आणून चौकशी केली आहे। कोणत्या मार्गाने ते लोहगडावर गेले, लोहगडावर नेमकं काय केलं या संदर्भातली ही चौकशी केली गेली आहे आणि पोलीस लवकरच सियाच्या आई वडिलांचा जबाबही नोंदवणार आहेत। सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी एकत्र क्रिकेट खेळायचे। क्रिकेट सामन्यादरम्यान सिया आणि चेतनची पहिल्यांदा ओळख झाली। दिवाळी पार्टी दोघांची पुन्हा भेट झाली आणि नंतर भेटीगाठी वाढत गेल्या। या संदर्भात सविस्तर बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पोलिसांनी पाठपुरावा कसा केलेला आहे, या सगळ्याचा उलगडा कसा झाला आणि आता पुढची पावलं काय उचलणार आहेत पोलीस? अगदी बरोबर आहे। या सगळ्या केतन हत्या प्रकरणामध्ये सिया आणि चेतन या दोघांना रात्री 11 वाजता पोलिसांनी लोहगड परिसरामध्ये आणलेलं होतं। लोहगड परिसरात आणून लोहगड पायथ्यापासून ते वर नेमके कसे गेले, वर गेल्यानंतर ते किती मिनिटं वर होते, वर नेमका काय प्रसंग घडला याबाबतची चौकशी जी आहे ती पोलिसांनी चेतन आणि सिया यांच्याकडून केलेली आहे। यानंतर दोघांनाही स्वतंत्रपणे पोलिसांनी चौकशीसाठी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे दोघेही एकमेकांवरती ब्लेम गेम करत असल्याचं बघायला मिळालेलं होतं। याशिवाय पोलीस लवकरच आता सियाच्या आईवडिलांचा देखील जबाब नोंदवणार आहेत। विशाल अग्रवाल याच्या मामाची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सियाचा भाऊ साहिल आहे आणि चेतन चौधरी जो सियाचा मित्र आहे, हे दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे आणि याच क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान सिया आणि चेतन यांची पहिल्यांदा ओळख झालेली होती। दिवाळी पार्टीमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली आणि नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्याचा आपण या पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीतून निष्पन्न होताना पाहतोय, ज्यामध्ये 238 तास संवाद जो आहे तो चेतन आणि सियाचा झालेला आहे। 2004 वेळा फोन कॉल यांच्यामध्ये झालेले आहेत आणि हे सगळे तांत्रिक पुरावे समोर आल्याच्या नंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होताना बघायला मिळतोय। आणखी 29 तारखेपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आणखी चौकशी या दोघांची होणं बाकी आहे। यासोबतच विशाल अग्रवाल यांच्या मामाची पोलिसांकडून जी चौकशी केली त्यात देखील काही महत्त्वाची माहिती समोर येते अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। सियाचे आई वडील त्यांच्या जबाबात काय म्हणतात हेही पाहावं लागणार आहे आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन 29 तारखेला जेव्हा त्यांना पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा आणखी पोलीस कोठडी वाढवून देण्याची देखील पोलिसांकडून मागणी केली जाते आहे। अगदी सियाच्या आई वडिलांची जेव्हा प्रतिक्रिया आली त्यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिलेली आपण पाहिलेली आहे। या पुढचा आता तपास पोलिसांकडून कशा पद्धतीने होतो किंवा मग आणखी काही खुलासे होतात या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स ज्ञानेश्वर घेत राहू। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी।